सत्य, सावित्री आणि सत्यवान, एक पॉलिटिकल मर्डर मिस्ट्री। सीबीआय इन्स्पेक्टर सुनील गावस्कर म्हणजेच सचित पाटील एक मर्डर मिस्ट्री केस सॉल्व्ह करण्यासाठी एका गावात येतो। पाटील नावाच्या राजकारण्याची म्हणजेच गणेश यादव यांचा खून होतो व त्याचा आरोप त्याच्या अंगरक्षकावर येतो। पोलीस तपासात त्या अंगरक्षकाचाही खून होतो। गुंता वाढत जातो, आरोप प्रतिआरोप सुरू होतात। संशयाची सुई प्रत्येक राजकारणीवर येऊन ठेपते। ह्यात पाटीलची बायको अमृता पक्की व त्या अंगरक्षकाची बायको श्रुती मराठे यांच्यावरही संशयास्पद नजरा भिरभिरतात। त्याच मुहूर्तावर निवडणुका येऊन ठेपतात। खुर्चीसाठी उत्सुक अनेक उमेदवार स्वतःला खुर्चीसाठी लायक समजतात। काय होतं शेवटी? कोण बसतं त्या खुर्चीवर? खुनी सापडतो का? ह्याची उत्तरे सत्य, सावित्री आणि सत्यवान ह्या चित्रपटात मिळतील। कथा, पटकथा, संवाद चांगले आहे। कथानक शेवटपर्यंत खिळवून ठेवतं। कुठलीही मिस्ट्री सैल पडत नाही। सचित पाटील, श्रुती मराठे, संजय मोने, गणेश यादव, किशोर प्रधान, आनंद इंगळे व इतर कलाकारांनी आपली भूमिका चोख बजावली। प्रदीप वेलणकर यांनी एक धूर्त राजकारण्याची भूमिका खूप छान साकारली आहे। दिग्दर्शन उत्तम। सर्वेश परबचं ह्याकरता विशेष कौतुक। अमृता पत्कीला ह्या चित्रपटात बराच स्कोप होता। तिची कसर थोडी कमी पडल्यासारखी वाटते। तिला ऍक्टिंगचा अभ्यास आणखी करायला हवा। कलाकारांची गर्दी जास्त वाटते, त्यामुळे प्रेक्षकांचा गोंधळ उडू शकतो। तुम्हाला जर राजकारण व मर्डर मिस्ट्रीमध्ये रस असेल तर जरूर जा हा चित्रपट बघायला। राजश्री.com तर्फे आम्ही देत आहोत 2.5 स्टार।